मनपाच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संघर्ष एल्गार संयुक्त एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जे मजदूर युनियनचे पदाधिकारी आहेत ते आलेले आहेत आणि लाड पागे समितीच्या शिफारसी लागू करण्याची त्यांची ही प्राथमिक मागणी आहे। या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू झालेली आहे। म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई कचरा वाहतूक श्रमिक संघ आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार संघटनांच्या वतीनं या ठिकाणी एक संयुक्त मेळावा सुद्धा घेतला जातोय आणि याचे अध्यक्ष जाधव साहेब आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। साहेब, या ठिकाणी घोषणाबाजी तुम्ही करताय, लाड पागे समितीनुसार जी शिफारस करण्यात आलेली आहे ती लागू करा आणि कामगारांना या ठिकाणी परमनंट करा महानगरपालिकेमध्ये, अशी प्रमुख मागणी आहे। काय काय आणखी मागण्या आहेत आणि काय नेमकी भूमिका आहे तुमची? आज आम्ही तिन्ही संघटना मिळून म्युनिसिपल मजदूर युनियन, कचरा वाहतूक संघ आणि महाराष्ट्र म्युनिसिपल युनियन, कामगार युनियन, मिलिंद रानडे आणि भालेराव, आमचे हे वामनराव कविस्कर, आम्ही तिन्ही संघटनेच्या वतीने हा संयुक्त मोर्चा ह्या ठिकाणी आणलेला आहे। 28 जुलै 2025ला जो करार झाला आणि कंत्राटी कामगारांना कायम करणं 60 दिवसामध्ये आणि 45 दिवसामध्ये लाड पागे शिफारशीनुसार जी खाती आहेत, मग गटर खातं असेल, मेन्शुअर असेल, पंपिंग असेल, मार्केट असेल, देवनार कत्तलखाना असेल आणि इतर गॅरेजपासून ज्या लोकांना घाणकाम भत्ता मिळतो अशा लोकांना 1975 सालापासून जे लाड पागेच्या ज्या शिफारशीनुसार ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत त्यांच्या वारसांना नोकऱ्या देणं आणि जे कंत्राटी कामगार 28 जुलैला जे कायम करण्याचं, म्हणजे ज्या याद्या आमच्या आहेत दोन्ही संघटनांच्या, म्हणजे मिलिंद रानडे साहेब, भालेराव आणि आमच्या, त्या यादीतल्या कामगारांना कायम करण्याची आता प्रोसेस सुरू झालेली आहेत। परंतु त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर कराव्यात आणि लाड पागे मार्फत ज्या शिफारशी ज्या आहेत सरकारने ज्या शिफारशी केल्या त्याप्रमाणे त्याने द्यावं, ह्या दोन मागण्यासाठी हा आज आमचा प्रचंड मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर मग काय करणार? रस्त्यावरची लढाई करणार आम्ही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी लोकशाही दिलेली आहे, जर प्रशासन ऐकत नसेल आणि माननीय मुख्यमंत्री, या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री 17 जुलै 2025ला त्यांच्या निर्देशाप्रमाणे आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत की ह्या लोकांना कायम करा आणि लाड पागे जे शिफारशीनुसार त्यांना नोकऱ्या द्या। त्याच्यानंतर ह्या 23 मार्चला पुन्हा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, तिथंसुद्धा त्यांनी तेच आश्वासन दिलं आहे। आमचा विश्वास आहे या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावरती, त्यांनी तातडीने आयुक्त महोदयांना निर्देश द्यावे आणि लाड पागे शिफारशी चालू कराव्या आणि जे कंत्राटी कामगार जे 1 वर्षामध्ये आता जे प्रोसेसमध्ये चालू आहे म्हणतात त्या लोकांना तातडीने कायम करायचा, त्यांना ते पत्र दिलं पाहिजे कायम झाल्याचं। या दोन मागण्यासाठी आम्ही हे सगळं आजचं आहे आणि जर ऐकलं नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी शब्द दिला 2 वेळा, आम्ही त्यांच्या दालनामध्ये आम्ही तिकडे त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाऊ। नक्कीच साहेब, बरेचसे या ठिकाणी तरुण वर्ग आणि विशेषतः चतुर्थ श्रेणी वर्ग आहे, इथला राहणारा मूळ निवासी आहे आणि मराठी माणूस आहे, पण त्यांच्या मागण्या का पूर्ण होत नाही? त्यांना नोकरी का दिली जात नाहीये आणि कोण आडमुठी भूमिका घेत आहे असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्याशी एक बोलतात आणि प्रशासनाला वेगळा निर्देश देतात असं शंका यायला लागलेली आहे। कारण आम्ही याबाबत अनेक पत्रव्यवहार माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला होता। हे करूनसुद्धा जर मुख्यमंत्र्यांचा आदेश जर महानगरपालिका प्रशासन पाळत नसेल त्याचा अर्थ आम्ही काय समजायचं? हा एक सगळ्या सर्वसामान्य लोकांचा चर्चेचा विषय झालेला आहे। हजारोच्या संख्येने तुम्ही या ठिकाणी एकवटलेले आहात। ज्या पद्धतीने 28 जुलैला जो करार केला आणि त्या कराराच्या वेळेला असा निर्णय झाला होता की जे तथाकथित कंत्राटी कामगार म्हणून आपण जे म्हणतात, गेले 20 वर्ष 25 वर्ष महानगरपालिकेचे काम करतायत, साफसफाई मुंबईच्या जनतेचे करतायत, अशा लोकांना सर्वांना न्यायप्रविष्ट कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा 60 दिवसात निर्णय घेतला होता, असं करार झालेला आहे। परंतु हे 13 महिने होऊन गेले, अजूनही नुसती प्रोसिजर सुरू आहे आणि आता जी त्यांनी SOP काढलेली आहे, म्हणजे कार्यप्रणाली म्हणून परिपत्रक काढलेलं आहे, त्या परिपत्रकामध्ये अशा अटी टाकलेल्या आहेत की जेणेकरून कर्मचारी कायमच होणार नाही आहेत। शिवाय ह्या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशीत जे काय वारसा हक्क आहे ते पण नाकारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्याच्यावरती असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे चर्चा कराराप्रमाणे जर या लोकांनी नाही वागले तर मग पुढचा निर्णय आम्हाला जे काय करायचा ते लोक मैदानात निर्णय घ्या, आज मीटिंगमध्ये निर्णय होईल आणि त्याप्रमाणे पुढची लढाई व्हायचं काम आम्ही करू। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। या सगळ्या कराराला, या कराराच्या पूर्वी मुंबई महानगरपालिका
सुप्रीम कोर्टापर्यंत 3 वेळेला त्यांच्या भूमिकेपासून त्यांना मागे यावं लागलं. सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान धरलेले आहेत आणि या बॅकग्राऊंडवरती करार झाला. या कराराची अंमलबजावणी करण्याच्या मुदती ठरल्या आणि त्याची मुदत आज संपून 13 महिने सांगितले जात आहेत. या मुद्द्यावरती सर्व संघटना आम्ही एकत्र आलो आहे, एकजुटीने संघर्ष करणार आहोत आणि उद्याचा 15 ऑगस्ट आहे, त्यांनी आम्हाला काही भूमिका घ्यायला भाग पाडू नये एवढीच आम्ही आज या निमित्ताने अपेक्षा करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर थेट सरकारला इशारा या ठिकाणी दिलेला आहे, जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल. आता सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि आयुक्त लाल पागे समितीचा जो अहवाल आहे तो लागू करणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.